नमस्कार, मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते। आज आहे चैत्र पौर्णिमा आणि त्याचबरोबर आहे हनुमान जयंती। चैत्र पौर्णिमेलाच हनुमान जयंती साजरी केली जाते। तर हनुमान जयंतीची पूजा तर आपण मंदिरातच जाऊन करतो संध्याकाळी किंवा सकाळी जमेल तसं आपल्याला मंदिरात जावं, छान हनुमंतांची पूजा करावी, तेल मीठ घेऊन जे गेलं जातं, दिवे लावले जातात। तसंच या दिवशी आहे ना आपल्याला वर्षभर देवीला जाणं होत नाही झालं तर आहे ना घरात तरी किमान हा कुळाचार केला जातो। तर चैत्र पौर्णिमेला खूप मोठी यात्रा असते। आता तुळजाभवानी आमची कुलदेवता आहे आणि येडेश्वरी माहेरहून कुलदेवता आहे आणि जेव्हा आपण तुळजाभवानीला जातो तेव्हा आपल्याला येडेश्वरी मातेला जावं लागतं। तर याच्या मागे एक खूप छान कारण आहे, पण आहे ना त्या देवींचं आपल्याला केलं ना घरामध्ये सुख शांती राहते। कारण कुठल्याही आपण म्हणजे कुठल्याही आपल्याला जर कुलदेवताचं आपण करत असेल ना तर आपल्याला भरभराटी राहते। देवांचं करतो आपण, कितीही सगळ्या देवांचं करतो, कधी आपली श्रद्धेमुळे आपल्याला कधी कधी देवांचा अनुभव येतो, तर सगळ्या देवांचं करतो। पण आहे ना असं म्हणलं जातं की जे कुल देव आहे आणि कुलदेवी आहे आपल्या घराची, तर त्याचं कारण आहे ना, कारण ते आपले पहिले आई वडील असतात असं मानलं जातं। त्यामुळं प्रत्येक गोष्ट त्यांची झाली पाहिजे, वर्षातून एकदा जाणं झालं पाहिजे। आता आपण सगळ्यांच्या धकाधकीच्या जीवनात कधी कधी जाणं होत नाही, पण आपण घरी तरी आपल्या देवीचं करू शकतो आणि नाही गेलं तरी घरातून श्रद्धा महत्वाची आहे असं म्हणलं जातं ना। तर श्रद्धेने आपण केलं तर देवीपर्यंत आपली पूजा पोहोचतेच। त्यामुळं मग छान आज मी पूजा करणार आहे। आता पूजा कशी करते तुम्हाला नक्की दाखवणार आहे। तर अगोदर आज पौर्णिमा आहे, देवांना स्वच्छ करते, कारण स्वच्छ केल्याशिवाय असं छान वाटत नाही। पौर्णिमे अमावस्येला मी आवर्जून स्वच्छ करते। आज कुंचम भरायचा आहे, आज सगळ्या गोष्टी जुळून येतात। एखादी पौर्णिमा अशी येते ना सगळे एकत्रच येतं, त्यामुळं मग सगळ्या गोष्टी करायला वेळ जातो तेवढा, पण आहे ना घरामध्ये खूप छान वाटतं। आता आहे ना मी जे कुळाचार असते ना त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या घरचा वेगवेगळा असतो, कारण प्रत्येकाचं सारखं नसतं। पण बऱ्यापैकी लोकांचं आपल्या महाराष्ट्रात म्हणलं तर तुळजाभवानी कुलदेवता आहे, पण मग त्यांच्यासाठी आहे ना हे केलं जातं। आता कोणाकोणाला माहिती नसतं की या गोष्टी कराव्यात का नाहीत कराव्यात, पण देवाचं केल्यावर कुठलंच वाईट होत नाही, मला एवढं कळतं। आणि आपण कुठलीही गोष्ट केलं तर काय त्याच्या मागे लॉजिक नाही बघायची, आपली श्रद्धा बघायची। तर त्यामुळं श्रद्धेने केलेली देवापर्यंत पोहोचते असं म्हणून करायच्या गोष्टी। तर चला आता पूजा करायला घेते, देवांना छान स्वच्छ करते। आज पंचामृताने देवांना स्नान घालायचं आहे। आज कवड्यांची स्थापना म्हणजे जे आपण कवड्या देवघरात ठेवतो त्याची छान पूजा करायची। त्यानंतर मग आज देवींचा मळवट भरायचा, कलश छान स्थापन करायचा, या गोष्टी केल्या जातात। आणि आता दिवसभर नाही करणं व्हायचं, पण रात्री मी देवीची ओटी भरणार आहे, परत कुंकुमार्चन आपल्याला करायचं आहे। श्रीसूक्त आता मी लावून देणार आहे आणि मग छान पूजा करणार आहे। श्रीसूक्त ऐकत ऐकत देवांची पूजा केल्यावर असं खूप छान वाटतं। तर देवघर ही असेही मी सारखं स्वच्छ करते, पण आता आहे ना थोडस हे करून घेईल, पुसून घेईल देवघर। ठरवलं होतं की आदल्या दिवशी सगळं करावं, पण काय वेळ भेटला नाही, त्यामुळं मग आता देवांना स्वच्छ करून घेते। चैत्र हा नववर्षाचा प्रारंभ मानला जातो। या महिन्यात जी येणारी पौर्णिमा असते ती वर्षाची पहिली पौर्णिमा म्हणून ओळखली जाते। चैत्र पौर्णिमा ही नवीन ऊर्जा, शुद्ध विचार आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी महत्त्वाची मानली जाते। मन शुद्ध करून चांगल्या संकल्पनाची सुरुवात आपण या महिन्यापासून करू शकतो, त्यासाठी हा दिवस खूपच शुभ मानला जातो। आता याच दिवशी आहे ना हनुमान जयंती ही येते आणि खूप मोठ्या प्रमाणात हनुमान जयंती साजरी केली जाते। बल, शक्ती आणि निर्भयता याचे प्रतीक म्हणून आपण हनुमानांची जयंती करत असतो। आता या दिवशी सत्यनारायण पूजा केली जाते, दान पुण्य, कोणा गरिबांना आहे ना वस्त्र, तसंच आपल्याला जमेल तसं आपण थोडंफार दान करू शकतो। चंद्रपूजनालाही खूप महत्त्व असतं। मन शांती करण्यासाठी चंद्र हा खूप कारक मानला जातो, त्यामुळे या दिवशी चंद्राला अर्घ्य दिले जाते। अर्घ्य देताना पाण्यात दूध टाकलं जातं आणि त्याने अर्घ्य दिले जातं। तसंच पवित्र जागेवर स्नान केलं जातं, उपवास केला जातो। पौर्णिमेला देवीची ओटी भरली जाते, तसंच देवीची पौर्णिमेचा उपवास खूप जण करतात। चैत्र पौर्णिमा अतिशय पवित्र आणि पुण्यदायी तिथी मानली जाते।
या दिवशी चंद्र पूर्ण तेजाने प्रकट होतो, त्यामुळे मन, श्रद्धा व साधना यांना विशेष बळ मिळतं असं मानलं जातं. त्यामुळे या दिवशी ज्या पूजा करतो आपण, काही सेवा करतो, त्याचं पुण्यफळ आपल्याला लवकर मिळतं असं म्हणलं जातं. आणि जेवढं जास्त करेल ना त्याचं फळही तेवढंच जास्त आपल्याला मिळतं असं म्हणलं जातं. तर या दिवशी येडेश्वरी मातेची आणि तुळजाभवानीची यात्रा ही भरते येरमाळ्याला. तर तीही विशेष असते. आणि हनुमान जयंती आहे, त्यामुळं मग माझ्याकडे हनुमानाची काही मूर्ती नाही आहे, त्यामुळं जे राम, लक्ष्मण, सीता यांची मूर्ती आहे तिथंच छोटंसं हनुमान हे आहेत, तर त्यांचेही मी अभिषेक करून घेतला. आणि पौर्णिमा म्हटलं की कवड्यांची पूजा आली. मग कवड्याची मी आहे ना अशी छान पूजा करते, त्यांनाही अभिषेक करते मी. पौर्णिमेला मी आवर्जून करते. आणि पौर्णिमा म्हटलं की आपल्याला सगळ्या देवांचं छानसं करायचं असतं. अन्नपूर्णा माता ही आपल्या घरामध्ये वास करते, त्यामुळं अन्नपूर्णा मातेला असं धान्याचा वर्षाव करायचा असतो, छान पूजा त्यांचीही करायची असते. तर असं मी छान पूजा करून घेते. तर हे माझं पौर्णिमेचं म्हणजे रुटीन असतं. पौर्णिमेला आपण जेवढ्या सेवा करतो ना त्याचं फळ खरंच छान मिळतं. कारण देवीचं आपण कुठलंही सेवा केली तर ती काही वायफळ जात नाही. तर आणि या दिवशी कुंकुमार्चनलाही खूप महत्त्व आहे. आणि मी कलशही छान स्थापन केला होता. आणि आज मी येरडेश्वरी मातेला खूप मानतो आम्ही. तर देवीचा कलश मांडला आहे. आणि आपण कुलदेवतेच्या नावाने कलश मांडतो ना त्यालाही छान मळवट भरला आहे, देवीचा मळवट भरला आहे, चांगला अष्टलक्ष्मी दिवाही स्थापन केला आहे. तर देवघर असं छान सजलं होतं. आता ह्याला आहे ना मला खूप वेळ गेला, पण आहे ना हे बघून मनाला इतकं समाधान झालं की आपण ज्या सेवा करतो ना ते देवापर्यंत पोहोचलं. आणि या दिवशी मी कुंकुमार्चन तर केलं, पण आता शुक्रवारी कधी कधी मला करणं होत नाही धनलक्ष्मी कुंचम भरणं, तर तो कुंचमही आज भरला. कारण वेळ देऊन असं डोक्यात माझ्या ठेवलं होतं की ही पौर्णिमा खूप महत्त्वाची आहे, त्यामुळं ह्या पौर्णिमेला मला सगळ्या सेवा करायच्या आहेत, कुंकुमार्चन करायचं आहे. सगळे म्हणजे जेवढं माझ्या मनात होतं तेवढं मी केला. आणि मग तेवढं झाल्यानंतर त्यासाठी मी लवकर उठून केल्या या सेवा. त्यानंतर मग दरवाजात हळदीनं लेप, गुरुवार होता तर मग छानसं मी हळदीनं लेपन केलं होतं. तसं पौर्णिमेला बी करते आणि या दिवशी तर दोन्ही एकत्र चालतं, त्यामुळे छानसं हळदीनं लेपन केलं, हत्ती काढले. कारण आहे ना मी जर पौर्णिमेला असं छानसं दरवाजावर समोर हत्ती काढते म्हणजे गजलक्ष्मी. आणि आहे ना या दिवशी चैत्र महिना चालू आहे, तर चैत्र महिन्यामध्ये जी चैत्रांगण रांगोळी काढली जाते ना ती मी आवर्जून काढते, कारण तिचंही खूप महत्त्व आहे. आता चैत्रांगण रांगोळीमध्ये सगळे शुभचिन्ह दिलेले असतात, त्यामुळं ते दरवाजात काढणं खरंच शुभ मानलं जातं. त्यामुळं मग मी आवर्जून काढते. पण असं वातावरण असं दरवाजामध्ये केलं ना इतकं मनाला समाधान वाटतं आणि घरामध्ये एकदम असं पॉझिटिव्ह वाटतं. त्यामुळं मग मी आवर्जून हा दिवसाची गुरुवारची वाट बघते, कारण मी हे गुरुवारी करते. आणि काही पौर्णिमा ते तर असेल, सण असेल तर तेव्हाच करते, पण खूप छान वाटतं. चैत्रांगण रांगोळीच्या खाली मी आज आहे ना हळदीनं थोडंसं सारवून घेतल्यासारखं केलं होतं, तर ते त्याच्यामुळं आहे ना ते अजून छान दिसत होतं, पण आता फोटोत कसं दिसतंय तर माहीत नाही. आणि या दिवशी पौर्णिमा म्हणजे लक्ष्मीचा वार, आणि ज्या दिवशी लक्ष्मीचं आपण पूजा करतो त्या दिवशी विष्णुदेवांची झाली पाहिजे म्हणून त्यांचीही छानशी पूजा केली. आणि इथं आहे ना मी महादेवांची पिंडन ते ठेवले, तर त्यांचीही छान पूजा करून घेतली. गॅसची तर मी दररोजच करते, पण अशी विशेष पूजा ही मी करते, काही सण असेल असं काहीतरी असेल. पण ही पौर्णिमा खरंच विशेष होती, कारण वर्षाची पहिली पौर्णिमा ही मानली जाते. आणि गावाकडं तर या दिवशी छान पूर्ण वरणाचा नैवेद्य केला जाता. या दिवशी विशेष म्हणजे आपली कुलदेवता आहे तिची पूजा व्यवस्थित केली जाते, कारण वर्षभर आपल्याला काही ते जमत नाही, तर या दिवस विशेष मानला जातो. आणि इतका पाऊस चालू झाला आहे की पाऊस असं वाटतच नाही की उन्हाळा चालू आहे, पावसाळा चालू झाला आहे असं वाटायला लागलं आहे. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.